वाजले किती र? हे राहुल्या उरक की लवकर, मामाच्या पोराच्या लग्नाला जायचंय. दम काढ की जरा. बाप्पू काय पाहिजे? जरा जाऊन येऊ का? लय लोड आलाय. मग जा की माग, पण लवकर या, मला गिऱ्हाईक झेपायचे नाहीत. हा बाप्पू 2च मिनिटं थांबा, 10 मिनिटात येतो. हा हा ए, इकडे इकडे. अजिबात नाही. तू एकदा गेलास म्हणजे गेलास. आज रविवार आहे, निदान धंद्याच्या दिवशी तरी दुकानात थांबत जा. काय बाप्पू तुम्ही बी, मी काय लगेच पळून जातोय वय कुठं? तुझा काय भरोसा द्यावा? राहुल्या ए वाक्य खाल्ली, बोलू नको. बाप्पू आता काय? तुम्ही मला जाऊन देणार आहे का नाही? नाही म्हणजे नाही. राहुल्या बघितलंस का? अत्याचार, घरगुती हिंसा सुरू आहे इथं. नुसतं शोषण चाललंय कामगारांचं. ही असली हुकुमशाही मोडून काढली पाहिजे. तू किती बी भाषण ठोक रे, तुला सुट्टी नाही म्हणजे नाही. बघितलं का? बघितलं का? अहो विरोधी पक्ष नेता ती एवढं विरोध करत नाही. अहो एक गोष्ट माझी मनासारखी होत नाही इथं. अहो हे काहीच नाही. गुरुजी मला सांगा, पोराचं लग्न होऊ नये म्हणून प्रयत्न करणारा बाप कधी बघितलाय का तुम्ही? अरे बापाला तर मोठी काळजी. हा बघा, ह्यासनी बी कळतंय. अहो गुरुजी, तुम्हाला बघायचंय का ते कोण आहेत ते? कोण? हे बघा, आमचे सन्माननीय बाप्पू. अहो इतकी गिरायक हँडल करते दुकानात, घरात एक स्वतःच्या पोराची बायको हँडल होऊ शकत नाही वय. अरे पण तिला पोचणार कोण? तो माझा पर्सनल मॅटर आहे. मग तेव्हा आमच्या घरात नको, तुझं तू बघ. असं असल तर चाललो मी. आज बसणं काम बंद. काम बंद तर भाकरी बी बंद. बघू तुला कोण खायला घालतंय. बापू प्लीज येतो की जाऊन? 2 नंबरला जायचंय, लय लोड आलाय. हे पुढचं 2 नंबर वर आणि कुठं जायचंय तिथं जा. शीतल तिकडे एकटीच वाट बघत बसली असेल. आता जर का गेलो नाही, शीतल तिकडे वाट बघून एकटीच निघून जाईल. अरे तुझ्याच फोनची वाट बघत होतो. होय. म्हटलं तू आवरावर करत असशील, जरा सवडीनं फोन करावा. अरे रविवार कधी उजाडतोय असं होतंय बघा आम्हाला. बाकी काय? तब्येत काय म्हणती? हाय ठीक आहे. जरा रेटून खात पीत जा. ही नको ती नको असं म्हणत बसायचं नाही. हा अलीकडे. अगं हॅलो आजा, कसा आहेस पोरा? चांगलाय. हे बघ, लय वारा फिरत जाऊ नकोस बर का, आणि टायमाला खात पित जा. काळजी घे जा स्वतःची. आजा तुला कधी बघनच झालंय बघ मला. आणि काय रे, तुला मध्ये आधी एखादा फोन करता येत नाही रे मला. अरे माणसं तुझ्या फोनकडे डोळे लावून बसलेली असतात. हा हा बघू हॅलो आजा,
आम्ही इकडे मजेत आहे. आमची अजिबात काळजी करू नकोस. हा ट्रेनिंग कसं चाललंय? चांगलं चाललंय. लय ताण पडत असेल ना राजा? नाही आता सवय झाली. आणि तुझा आवाज करा असा येतोय, कसा? जरा वडल्या वडल्यागत वाटतोय. नाही आजारी बिजारी नाहीस ना? नाही नाही. बर ठेवू का फोन? हा? इकडं आजा आजार आहेस होय र? अगं नाही. तुला माझी शपथ आहे बर का, खरं खरं सांग. अगं नाही तर. मग समाधानी काय म्हणत होता? अगं ते विचारत होता फक्त. बर ठेवतो फोन. काय र एवढी फोन ठेवायची काय काय झाली तुला? आज आयतवारच आहे ना, पाहिजे बोलली की आम्हाला पोटभर. अगं गडबडीत असेल त्यो. कसली आली गडबड? होय राजा, गडबड आहे रे तुला? असं काय नाही. बघ नाही म्हणतोय गडबड. थांब मी स्पीकरवर टाकतो. आजा, मला वाटलेलं तुझ्या आवरावर सुरू असणार. एक विचारू का? विचार की. करमतय ना नक्की? हा अरे आमचा तरी एक बी दिवस तुझी आठवण काढल्या बिगर जात नाही बघ. जीजी तर तुझ्या फोनकडे सारखं डोळं लावून बसलेली असती. होय माझं बी तसंच होतंय बघ. बर मामा ठेवू का फोन? अरे एक महत्वाचा फोन येणार आहे. बर बर, पण हे बघ मोकळा वेळ मिळाला की फोन करत जा बरं का आम्हाला. हा अरे मला जरा अजून बोलायचं होतं की. अगं त्याचं तिकडनं ठेवू का चाललंय. त्याच्या मागे काहीतरी काम असणार जीजे. अरे अजून 2 शब्द बोलली असते की मी. आता कवा 8 दिवसात फोन त्याचा याचा बघ बरं. पप्पा हा? अजिंक्यांचा फोन होता का? होय. मग मला का नाही सांगितलं? अगं मी आपला सहज केला होता फोन. तू कर की आणि निवांत बोल. पण त्यांचा फोन चालू असायला पाहिजे ना. अगं त्याला आधीच फोन ठेवायची घाई झाली होती. माझ्याबरोबर नीटचा बोलला पण नाही बघ. होय की, प्रत्येक 2 शब्दाला म्हणत होता ठेवू का म्हणून. कोणाचा तरी महत्वाचा फोन येणार आहे म्हणत होता. कोण गव्हर्नर आहे कुणास ठाऊक? त्या शीतलीशिवाय कोण असणार? यांना आता घरातली बी दिसनात वाटत. या शीतलीचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. रावला कधी येतोय काय माहित. कधी टायमाला आलाय असं होतच नाही. तो येण्या अगोदर एकदा लिस्ट वाचून घेते, म्हणजे फोनवर काय बोलायचं राहायला नको. कधी येणार रावल्या? कुणी याच्या आत बोलून झालं पाहिजे. एकतर आधीच सगळ्यांना संशय आलाय. आज तर आप्पा बी बोलला. माझं काय होणार आहे कुणास ठाऊक.